आता बघूया काही धार्मिक बातम्या। गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे। त्यानंतर 10 दिवसांनी गणपती विसर्जन होणार। विसर्जन करण्यासाठी छत्री व वडाळी तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते, तेव्हा येथील व्यवस्थेसाठी मनपा आयुक्त डोंगरे यांनी वडाळी व छत्री तलावाची पाहणी केली। विसर्जन व्यवस्थेसाठी आपल्या अधिकाऱ्यांसह डोंगरे यांनी निरीक्षण केलं। शहरातील गणपती विसर्जन वडाळी व छत्री तलावावर केलं जातं, त्या दृष्टीने व्यवस्था करण्यासाठी मनपा आयुक्त डोंगरे यांनी वडाळी व छत्री तलावाची पाहणी केली। नाला खोलीकरण करून सुरक्षेसाठी बॅरिकेड, मेडिकल टीम, पोलीस बंदोबस्त यासह निर्माल्य टाकण्यासाठी ट्रक, मोकाट जनावरे पकडण्याचे पथक, टायर ट्यूब आदी व्यवस्था येथे राहणार आहे। त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने पाहणी करण्यात आल्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे। एक गणेश विसर्जन जो है वो 19 तारीख को है। उस सिलसिले में यहाँ पे गणेश विसर्जन के लिए जो तालाब पे जो कुछ व्यवस्था रहती है महानगरपालिका की तरफ से उसका मुआयना करने के लिए पूरी टीम के साथ आया हूँ। और यहाँ पे फिर हर साल के समान जो भी व्यवस्था है वो व्यवस्था हम करेंगे। दरवर्षी अकोली येथील एकता मंचाच्या वतीने हजरत बाबा चांद शाह वलींचा संदल काढण्यात येतो। या संदल दरम्यान साईनगर येथील साईबाबा मंदिरात चादर वाहण्यात येते। वाजत गाजत निघालेल्या या संदलनं शहरवासियांचं लक्ष वेधलं। मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी झाले। गेल्या 8 वर्षांपासून अकोली येथील एकता मंचाच्या वतीने संदल काढून साईबाबांना चादर अर्पण करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोलीतून हजरत बाबा चांद शाह वलींचा संदल काढण्यात आला। अकोलीतील मार्गांहून भ्रमण करत साईनगरातील साईबाबांच्या मंदिरात हा संदल आला। श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या साईभक्तांच्या मेळाव्यात हिंदू मुस्लिम भक्त सहभागी आहेत। रोषणाईनं सजवलेल्या या रथाचं ढोल ताशांच्या गजरात साईबाबा मंदिरानजीक आगमन झालं असता बाबांच्या पायावर चादर अर्पण करण्यात आली। श्री महाकाली मंदिरात नित्य धार्मिक आयोजन करण्यात येतात। नवरात्री उत्सवाचा औचित्य साधून घटस्थापनेच्या पर्वावर महाकाली मंदिरात 9 कुंडी शतचंडी यज्ञ करण्यात येत आहे। आचार्य नवलकुमारजी पांडे यांच्या हस्ते हा यज्ञ होतो आहे। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, अंबा, एकवीरा आदी रूपांनी अवतरित आलेल्या जगदंबेच्या नवरात्रोत्सव 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत। घटस्थापनेपासून महाकाली मंदिरात 9 कुंडी शतचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात येत आहे। आचार्य नवलकुमारजी पांडे यांच्या हस्ते करण्यात येत असलेल्या आयोजनाविषयी शक्तिपीठाधीश्वर शक्ती महाराजांनी माहिती दिली। महाकाली माताजी की कृपा से, माताजी की मेहरबानी से हमारे को माताजी की प्रेरणा हुई है। 9 कुंडी सतचंडी महायज्ञ का प्रोग्राम 5 अक्टूबर से लेके 13 अक्टूबर तक के हमने प्रोग्राम रखे हुए हैं। प्रोग्राम की शुरुआत 5 अक्टूबर से होंगी, 13 अक्टूबर की पूर्ण होती रहेंगी। यह यज्ञ में सभी भक्तों लोग पूरा अमरावती वासी, विदर्भ वासी, महाराष्ट्र वासी सभी जने इसका लाभ लेवे। जय माता। शिवकृपा शांतिनिकेतन कॉलनी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। हरिभक्त परायण श्यामनारायणदास महाराज, श्रीकांत महाराजांच्या संयोगाने ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन सुरू आहे। 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान शिवकृपा शांतिनिकेतन कॉलनी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। चांदूर बाजाराच्या भक्तिधाममधील श्यामनारायणदास महाराज श्रीकांत महाराजांच्या सहयोगाने पारायण करत आहेत। स्वर्गीय विजया चौधरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिक घेत आहेत। श्रावण
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. सणांचा राजा श्रावण महिना. श्रावणामध्ये विविध सणांसह मंगळागौरीचं पर्व साजरं केलं जातं. नवविवाहिता लग्नाच्या पहिल्या वर्षीपासूनच 5 वर्षेपर्यंत हे मंगळागौर व्रत करतात. मंगळागौरी व्रताचं उद्यापन केलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. श्रावणातील 4थ्या मंगळवारी सुवासिनींनी मंगळागौरीचं पूजनही केलं, तर काही ठिकाणी उद्यापनही करण्यात आलं. चला ग मंगळागौरीचा या करूया जागर. श्रावणातील 4थ्या मंगळवारी मंगळागौरीचं पूजन व उद्यापन करण्यात आलं. पतीच्या दीर्घायुष्य व आरोग्यासाठी हे व्रत करण्यात येतं, अशी मंगळागौरीची कहाणी आहे. शिवासह पार्वतीचं पूजन म्हणजे मंगळागौर. शिव हा मृत्युंजय आहे. शिव पार्वती पूजन सुवासिनी करतात. नटून थटून नवीन वस्त्र परिधान करून महादेव चौरंगावर ठेवून चौरंग सजवला जातो. त्याची समग्र साहित्यासह पूजा केली जाते. बिल्वपत्रासह अनेकविध फुलझाडांच्या पत्री मंगळागौरीला अर्पण केल्या जातात. राजापेठ येथे राहणाऱ्या उजवणे यांच्या घरी मंगळागौरीचं उद्यापन करण्यात आलं. मंगळागौरीचं पूजन आरती करण्यात आली. रात्री झिम्मा फुगड्यांचा खेळ खेळून जागरण केलं जातं. आपल्या मामासह भाचा तीर्थयात्रेला जात असताना त्याच्या जीवावरचं संकट येतं, तेव्हा त्याची पत्नी मंगळागौरीचं व्रत करते व मंगळागौर संकटांचं हरण करते, अशी ही कथा आहे. पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी हे मंगळागौरीचं व्रत. श्रावणाची सांगता होता होता यंदाच्या मंगळागौरी व्रताचीही सांगता 3 सप्टेंबरच्या मंगळवारानं झाली आहे. महाकाली माता मंदिरातही मंगळागौर पूजण्यात आली. संजय चिखलकर व सोनाली चिखलकरसह आप्तेष्ट परिवारानं मंगळागौरीचे आशीर्वाद घेतले.